कॉन्टेस्ट 2चं चालू करतोय. ओके. आपल्याला 2 मार्चच्या अगोदर टेस्ट द्यायची आहे. केव्हाही तुम्ही देऊ शकाल. ओके. आणि एकदम तसं बघितलं तर सिम्पल पण आहे, समजून घेतलं तर. ओके. त्याच्यामधला पहिला आपण बघणार आहोत प्रिफिक्स बघणार आहोत. प्रिफिक्स बघायच्या अगोदर आपण जे काय वापरतो ऑपरेटर वगैरे कसे वापरतो त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. समजा मी काय करतो सांगा, मला ए प्लस बी करायचं असेल तर मी काय करतो सांगा, ए प्लस बी करतो. मध्ये आपण ऑपरेटर लिहितो, त्याला आपण इन्फ्लिक्स म्हणतो. इन्फ्लिक्स म्हणतो. ओके. याला आपण काय म्हणतो, इन्फ्लिक्स म्हणतो, कारण मध्ये आपण काय म्हणतो ऑपरेटर वापरतो. पण तेच जर मी काय लिहिलं सांगा, प्रीफिक्स. प्रीफिक्स म्हणजे काय, पहिली पुढे येणार. पुढे येणार. फिक्स आहे का, फिक्स म्हणून शब्द इन्फ्लिक्स. आणि प्रीफिक्स. तर मी काय करणार आहे, हे लिहिताना कसं लिहिणार सांगा, प्लस ए बी लिहिणार. त्याचा अर्थ काय आला सांगा, ए प्लस बी झाला. कारण जनरली आपण समजा काय दिलं समजा, एक समजा 2 into 3 दिलं प्लस 6 into 5. इथे समजा मी स्क्वेअर केला आणि नंतर इथे काय केला, स्क्वेअर केला. तर कॉम्प्युटरला समजत नाही, आपण समजू शकतो. आपण बोडोमॉस वगैरे वापरतो त्याच्याने पहिल्यांदा काय करायचं, नंतर दुसरं काय करायचं आपल्याला समजतंय. पण कॉम्प्युटर लँग्वेजमध्ये काय समजत नाही, त्याला समजत नाही. म्हणून आपण काय वापरणार, एक तर प्रिफिक्स वापरणार, नाही तर पुढे आपण पोस्टफिक्स बघणार आहे ते वापरणार आहे. इनफिक्स त्याच्यामध्ये त्याला जमत नाहीये. आणि हे तुम्हाला परत एकदा सांगतो, आपण जे काय शिकतोय ना, इनफिक्स, प्रिफिक्स, पोस्टफिक्स, हे सगळे एमटेक झालेले लोक वगैरे शिकतात. एमटेक वगैरे करतात ना, ते करतात. त्यांना कुठे उपयोगी पडतं, म्हणजे बीटेक एमटेक करतात ना, त्यांना ते डेटा सायन्समध्ये उपयोगी पडतं. आणि तेच आपण काय करतो या लेवलला शिकतोय. म्हणजे तुम्ही लकी आहात बघा, तुमचं काय होणार आहे, हे परफेक्ट होणार आहे आणि फ्युचरमध्ये तुम्हाला त्याचा खूप खूप फायदा होणार आहे. पण परफेक्ट समजून घ्या. ओके. तर आपण कॉम्प्युटरमध्ये काय समजतं त्याला समजत नाही, इनफिक्स म्हणून काय वापरलं जातं, एक तर प्रीफिक्स वापरलं जातं आणि किंवा पोस्टफिक्स. म्हणजे एक तर तो लेफ्ट पासून राईट कडे जात जाणार आहे किंवा राईट पासून लेफ्ट कडे येणार आहे. कारण आपण जर मगासारखं लिहिलेलं असेल तर तो काय होतो, कन्फ्यूज होतो. पहिल्यांदा काय करू, आपल्याला बोडोमॉसच्या सहाय्याने समजतंय, पण त्याला काय होत नाही सांगा, त्याच्यातलं पहिलं काय करावं. तर आपण काय करणार, पहिलं हे करणार 6 into 5 त्याचा स्क्वेअर करणार. नंतर काय करणार, पहिलं हे करणार आहे, हे संपलं की हे करणार आहे, नंतर हे ऍडिशन करणार आणि मग त्याचा स्क्वेअर करणार. पण हे त्याला समजत नाही. मग त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, प्रिफिक्स वापरणार आहे. तर त्याच्यासाठी काय काय हे आहे ते बघा, थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. आणि एकदम इझी आहे. जास्त लेक्चर मी घेत नाही आहे, अर्धा पाऊण तासात घेतोय. ओके. 40 मिनिटात घेतोय. तर मला सांगा, ए मायनस बी लिहायचं असेल तर मी कसं लिहिणार, मायनस ए बी. सर हे प्रीफिक्स, इन्फिक्स आणि पोस्टफिक्स बद्दल मी थोडं गुगल वरतून वगैरे बघितलं मी. ओके ओके. शिकवतो तो, सांगतो का सगळ्यांना. ओके. तर इथे जनरली बघा, ए इंटू बी करायचं असेल तर काय करणार सांगा, असं करणार. ओके. आता मला सांगा ए प्लस बी, मग आधी पहिल्यांदा हे घेऊया आपण. मी काय लिहिलं सांगा, ए डिवायडेड बाय लिहिलं तर काय करणार मी, डिवायडेड ए बी. आता एक थोडंसं मी तुम्हाला असं सांगितलं, ए प्लस बी प्लस सी, हे कसं लिहिणार मी, प्लस प्लस ए बी सी. प्लस प्लस ए बी सी. मी असं लिहिलं तर पहिल्यांदा बी आणि सीचं प्लस केलं आणि ते त्याच्यामध्ये ए मध्ये लिहिलं. किंवा मी असं पण लिहू शकतो, पहिल्यांदा मी ए आणि बी काय करणार आहे, ऍड करणार आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये मी काय करणार आहे, सी प्लस करणार. असं पण करू शकतो. दोन्ही प्रकारे बरोबर येणार. बरोबर ना. हॅलो. हो सर. हो सर. ओके. तर आपण काय करूया, तर थोडे प्रॉब्लेमच आहेत ते मी हे करतो, तेच आपण सोडवत जाऊया, परफेक्ट होऊन जाईल आपलं. ओके. तर मी काय घेतले सांगा, इथे जवळजवळ 41 प्रॉब्लेम मी आणलेले आहे. ए प्लस बी आपण सगळं बघितलं, काय करणार सांगा, प्लस ए बी, ए बी, ए मायनस बी मायनस ए बी, बी, मल्टिप्लाय बाय ए बी, डिवाइड बाय ए बी. सर हे ते डिवाइड बाय ए बी लिहिलंय, म्हणजे ए डिवाइड बाय बी ना.
ए डिवायडेड बाय बी. आणि जर डिवाइड बाय बी ए लिहिलं तर बी डिवाइड बाय ए. बी डिवायडेड बाय ए. हो सर. ए प्लस बी इंटू सी कसं लिहिणार? प्लस प्लस ए बी ए बी मल्टिप्लाय बाय सी. मल्टिप्लाय बाय सी. नाही नाही नाही. आपण पहिल्यांदा काय करतो सांगा? पहिल्यांदा काय करणार आहे? बी इंटू सी करणार आहे. मी काय करणार सांगा? पहिल्यांदा बी इंटू सी मल्टिप्लाय बाय बी सी. बी सी आणि नंतर मी काय करणार? ते ऍड करणार. कशामध्ये ऍड करणार? ए मध्ये ए ऍड मध्ये. करणार. क्लिअर समजलं सगळ्यांना? काय कन्फ्युजन आहे इथे? नाही सर. हा तेच जर आपलं काय असेल सांगा, ए स्टार बी प्लस सी असतं तर तुम्ही काय केलं असतं? प्लस बी सी मल्टिप्लाय बाय ए. टाइम्स नाही. ए बी प्लस सी. मी काय केलं असतं सांगा? पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करणार. ओके आणि त्याच्यामध्ये नंतर सी ऍड करणार. क्लिअर? हो सर. क्लिअर? हो सर. हा ओके. सर ए आणि बी ऍड होत आहेत नंतर सी मल्टिप्लाय होत आहे ना? नाही 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 पहिल्यांदा काय होणार सांगा? हे मल्टिप्लिकेशन होणार आहे. ओके सर आणि सातवं नंतर येतो. सातवं नाही मी सांगितलं, मी हे दिलेलं सेपरेट दिलेलं. हा सेपरेट दिलेलं मी ते. ओके सातवं नाही मी केलंय, हे सेपरेट दिलेलं. ओके सातवं करूया आता. हे मी तुम्हाला सेपरेट दिलेलं. इथे आता सेवन नंबरचं गेलं तर पहिलं काय होणार सांगा? ते सांगत होता का तुम्ही आन्सर? ते सांगत होता बरोबर आहे. आणि नंतर काय करणार मी? काय सांगा? काय करू? मल्टिप्लाय बाय ए. मल्टिप्लाय बाय ए म्हणजे असं करणार. ओके क्लिअर? हो सर. हे मगाशी आपण बघितलं कसं करणार. दोन प्रकारे करू शकतो आपण. पहिल्यांदा ए बी प्लस ए बी मायनस सी. किंवा काय करू शकतो सांगा? पहिल्यांदा बी सी केलं आपण आणि त्याच्यामध्ये हे ऍड करू शकतो. करू शकतो? हो सर. करू शकतो. Yes, दोन्ही प्रकारे करू. ओके नंतर हे तर तुम्हाला आता जमेल, काय प्रॉब्लेम तसंच आहे का आपलं? नाही आहे, वेगळं आहे. इथे काय करणार सांगा? मी बी प्लस सी करू शकतो पहिलं किंवा ए मायनस बी करू शकतो आणि प्लस काय करणार आहे मी? सी. क्लिअर? येस सर. ओके तुम्ही उशीर कशाला केला? ओके तर याच्यामध्ये काय बघा, हे डिव्हिजन आहे ना, त्याच्या अगोदर हे आपल्याला लिहावं लागणार दोन्ही. मग मी काय करणार सांगा? प्लस ए बी लिहिणार आणि दुसरं काय लिहिणार? मायनस ए बी लिहिणार. ओके आणि काय करणार? सगळ्यात पुढे स्लॅश. सगळ्यात पुढे स्लॅश कर. इझी नाही वाटत आहे? इझी आहे सर. इजी आहे सर. ओके नेक्स्ट ए मायनस बी आणि सी प्लस. दिसते का मोठं करू अजून? दिसतंय सर. ओके सर मल्टिप्लाय बाय मायनस ए बी प्लस सी प्लस डी प्लस सी डी. क्लिअर? हे कुणाला समजत नाही त्यांनी सांगा मला. काय समजत नाही ते सांगा. यावेळी मला काय डाऊट होता सर की जो मल्टिप्लिकेशन आहे ना ते एकदम राईट साइडला असं काय लिहिलंय मध्ये काय लिहिते जसं प्लस हा? ऍडिशन लिहिलं तसं. नाही पहिल्यांदा आपण काय करणार सांग? पहिल्यांदा आपण काय करणार? हे ब्रॅकेट मध्ये आहे की रे. पहिल्यांदा आपल्याला कुठली क्रिया करावी लागेल? हे करावं लागेल आणि हे करावं लागेल. ओके याचा अर्थ काय झाला सांग? हे पहिल्यांदा करणार मी, हे करणार आणि ते झालं की मी काय करणार आहे सांग? स्टार करणार आहे. क्लिअर? क्लिअर का नाही? मला क्लिअर आहे सर. ओके नंतर नेक्स्ट बघा, इथे काय करावं लागेल? मला हे करावं लागेल, हे करावं लागेल आणि मग त्याचं ऍड करावं लागेल. मग मी काय करणार सांगा? हे नाही समजलं? समजलं सर. समजलं सगळ्यांना? हो सगळ्यांना? सर. येस ओके. सर. ओके इथे बघा नेक्स्ट काय करायचं? पहिल्यांदा आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागणार. मग मी काय करणार सांगा?
स्टार बीसी करणार. ओके, आणि त्याच्यामध्ये ए आपण ऍड करणार, म्हणजे मी काय करणार प्लस ए करणार. Plus A. क्लिअर? येस सर. ओके, नेक्स्ट काय करणार सांगा, मी स्टार करणार, ए बी करणार आणि डिव्हिजन पण करून घेणार. हे दोघांचं आन्सर झालं की ते मी ते ऍड करणार त्याच्यामध्ये. क्लिअर? येस ओके, आता हे सांगा, हे थोडंसं वेगळं आहे, सांगा. सर. ए मायनस बी सी नंतर सर पुढे प्लस येणार एच्या पुढे आणि स्टार डी स्टार पुढे येणार. कुठे आहे ना, याच्या पुढे हो इथे. आणि कोण वेगळं सांगणार आहे? सर सर लास्टला डी येणार ना. लास्टला डी लिहू, डी लिहू. सर प्लस ए मायनस बी सी स्टार डी. स्टार डी असं. आणि कोणाकडे आहे ऑप्शन वेगळं? आपण काय करणार सांगा, हे पहिलं करा. मायनस बी हे मायनस बी सी टाइम्स डी प्लस ए. हे काय करू मी, प्लस ए लिहू विराज. हे मायनस बी सी टाइम्स डी प्लस ए. बी सी प्लस टाइम्स डी प्लस ए. टाइम्स डी प्लस ए. डी प्लस ए. नाही, ते प्लस ए तर होतच. प्लस ए आहे already. नको आहे. हो, हे नको. प्लस ए होतो ऑलरेडी. सगळ्या ग्रुपने बघा, ग्रुपला एक माहिती देते बघा. तर पहिली गोष्ट, आपले तिघेजण याच्यामध्ये काय आले सांगा, फर्स्ट आले 10 मिळाले, सुमित, मरलाल, वेद वगैरे. आणि दुसरी गोष्ट, एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपला विराज फायनलला पोहोचलाय परत एकदा, जो पहिल्या 10 मध्ये येणार आहे. किती टीम सिलेक्ट केल्या विराज? विराज 14 टीम सिलेक्ट केल्यात, आणि त्याच्यामध्ये त्याने सगळं पायथॉन वगैरे सगळं मशीन लर्निंग, पायथॉन वगैरे सगळं त्याने यूज केलेलं आहे. आणि तो त्याच्यामध्ये झोकून देऊन काम करतो. आणि मला तुमच्याकडनं पण तीच अपेक्षा आहे, कारण IIT मुंबई सगळ्यांनी ऐकलंय तुमच्यापैकी सगळ्यांनी, हो सर. इंडियातली टॉप मोस्ट इन्स्टिट्यूट आहे. ओके, गेल्या वर्षी पण त्याने व्हर्च्युअल म्युझियम मध्ये सुद्धा फायनल मध्ये पोहोचलेला तो. आणि मला त्याचं एक काय आवडतं सांगा, तो झोकून देऊन काम करतो त्याच्यामध्ये. एक मनात घेतलं ना की त्याच्यामध्ये झोकून देऊन काम करतोय. आणि मला तुमच्याकडनं तीच अपेक्षा आहे, त्याचा तुम्हाला खूप खूप फायदा होणार आहे. ओके, विराजला आपण काय करायचंय, शुभेच्छा देऊया. त्याची फायनल बहुतेक 8 फेब्रुवारीला, बरोबर ना रे? 8 हो, सर. फेब्रुवारीला आहे. ओके, त्याने पायथॉन प्रोग्रामिंग वगैरे बऱ्यापैकी त्याच्यामध्ये मास्टरी केलेली आहे. ओके, आणि दुसऱ्यांना हेल्प पण करत असतो. त्याच्यामध्ये तो 3D प्रिंटर बद्दल सगळं माहिती करून घेतलोय. त्याच्यामध्ये शिकण्याची हे खूप आहे. दुसरं तो काय करतोय तर होमस्कूलिंग करतोय. होमस्कूलिंग म्हणजे त्याने 10वी पर्यंत होमस्कूलिंग केलंय. आमच्याकडे जवळजवळ आता तो 3 ते 4 वर्ष झाली ना रे, आमच्या ग्रुपमध्ये आहे तो. बरोबर विराज? हो सर, हो सर. 4 हो वर्ष सर. बहुतेक होत आली. ओके, आणि तो हो, सर. मुंबईचा आहे. पण आमचं जे एक शाळा कसालला चालू झालेली आहे सिंधुदुर्गात. मी गोव्यात राहतो, पण सिंधुदुर्गात एक विद्यानिकेतन कसाल चालू झालेले आहे. तिथे त्याने ऍडमिशन घेतलेलं आहे. तिथे त्याला ते आवडलं स्कूल, कारण तिथे बाकीच्या ऍक्टिव्हिटी करायला तुम्हाला काय दिलं जातं, प्रोत्साहन दिलं जातं. ओके, नुसता अभ्यास की अभ्यास नाही. ओके, त्याच्यामध्ये तो बऱ्यापैकी हे करतो. मला तू पण त्याच्यावर नंबर घे आणि त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. तुला पण, हो, सर. आणि तो सगळ्यांना हेल्प करत असतो. मेन म्हणजे हेल्प करत असतो. ओके, विराज तुझा नंबर सगळ्यांना पाठव. ओके, हो सर. हो सर. सर तुम्ही यावर्षी FTC करतायत का? FTC ला काय सांग, इन्व्हेस्टमेंट खूप आहे रे, त्यामुळे आम्ही नाही भाग घेत. आणि त्याच्यामध्ये टाइम खूप द्यावा लागतो आपल्याला. आणि आपले सगळे मेंबर आहेत ते, एक कुठला गोव्याचा आहे, एक सिंधुदुर्गातला आहे, एक रत्नागिरीतला आहे. पॉसिबल नाही होत आहे. गेल्या वर्षी आम्ही गोव्यामध्ये होतो, ठीक आहे, जाण्या येण्याचा काय प्रॉब्लेम नव्हता, म्हणून आपण जोरात यावर्षी केलं. कुठे?
यावर्षी पुण्याला आहे. पुण्याला? पुण्याला आहे, त्यामुळे आपण यंदावर नाहीये. त्याच्यापेक्षा आपण जोर देऊया याच्यामध्ये देऊया. आणि दुसरी गोष्ट आम्ही किबोमध्ये भाग घेऊया. किबोमध्ये तुम्हाला खर्च काय नाहीये. ओके. किबो रोबोटिक प्रोग्रामिंग चॅलेंज असतं ना, FTC पेक्षा सुद्धा स्टँडर्ड आहे. तुम्हाला जपानमध्ये जायचा चान्स मिळेल, पण त्याच्यासाठी तुम्हाला जावा प्रोग्राम शिकावा लागेल. ओके. त्याच्यासाठी आपण टीम नक्की उतरूया. यंदा तुम्ही अनुभवासाठी घ्या. ओके. आणि पुढच्या 2 वर्षामध्ये जोरदार तयारी करायची आणि हे करायचं. मी तुम्हाला गायडन्स सगळं करेन त्याच्यात. क्लिअर? मग त्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट जास्त नाही. FTC मध्ये जर विचार केला तर आपल्याला साधारण 4, 5, 6 लाख पर्यंत सगळं हे होतं. त्यांचं रजिस्ट्रेशन फीस सुद्धा यंदा त्यांनी खूप वाढवलेली आहे. बहुतेक 75,000च्या बाहेर गेलेली आहे. ओके. चालेल. त्याच्यापेक्षा मी म्हणेन की हे तुम्ही दुसरं पाहिजे तर ट्राय करा. बघा, मी बहुतेक ग्रुपवर तुमच्या पाठवलं का माहित नाही. AI ऑलिम्पियाड आहे बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑलिम्पियाड. त्याची परीक्षा आहे ती 25 जानेवारीला आहे पहिल्याची. त्याची जी फी आहे ती बहुतेक 672 रुपये आहे. बहुतेक पहिली फी आहे ती. आणि तर सेकंड लेवलला तुम्ही सिलेक्ट झाला तर तुम्हाला काय होणार सांगा, बहुतेक गव्हर्नमेंटकडनं सुद्धा फायनान्स मिळेल. ओके. त्याच्यासाठी तुम्ही जास्त प्रयत्न करा. ओके. आणि बाकीच्या ज्या कॉम्पिटिशन होतात ना, आलतू फालतू कॉम्पिटिशन खूप आलेले आहेत, जिथे आपला पैसा खूप जातो. त्याच्यामध्ये हे करण्यापेक्षा तुम्ही काय करा, आम्ही जे सुचवतो, कारण आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे. आम्ही अशी कुठली स्पर्धा तुम्हाला सुचवत नाहीये जी चांगली नाहीये. आम्ही त्याच्यामध्ये अनुभव घेऊन तुम्हाला काय करतो हे देतो. ओके. ही सुद्धा आता अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग आहे ना, त्याचा ॲडव्हान्टेज तुम्हाला खूप मिळणार आहे. ओके. याच्या सहाय्याने ते काय करतात सांगा, अमेरिकेची टीम निवडतात IOS साठी. ओके. आणि बाकीच्यांना बाहेरच्यांना पण त्याच्यामध्ये त्यांनी सिस्टमॅटिक केलेलं आहे. म्हणजे काय शिकायचं आहे ना, हे कशा प्रकारे शिकायचं हे त्यांनी सिस्टमॅटिक त्याच्यामध्ये केलेलं आहे. ओके. तर हे बहुतेक जणांचं चुकलंय. कोण बरोबर सांगणार मला? आपण जे रेग्युलर नोटेशन वापरतो ना, त्याच प्रकारे करायचं. पहिल्यांदा मी काय करणार सांगा, B-C करणार. B-C. आता पहिल्यांदा ऍडिशन करणार का मी? पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन करणार. मग मी काय करणार, ह्याला मल्टिप्लाय करणार. BC ला फक्त मल्टिप्लाय करायचंय D ने. ह्याचा काहीतरी जो रिझल्ट येणार ना, तुम्ही A मध्ये ऍड करणार. नाही समजलं? समजलं. ओके. मी परत एकदा सांगतोय बघा, आपण पहिल्यांदा काय करणार सांगा, ब्रॅकेटमध्ये काय आहे ते सोडवणार. B-C. मी काय करणार, B-C. त्याला मल्टिप्लाय बाय D करणार. मग ह्याच्या समोर काय लिहिणार मी, स्टार लिहिणार. आता हे सगळं मला कशामध्ये ऍड करायचं, A मध्ये ऍड करायचं. मग मी काय करणार, प्लस A करणार. क्लिअर? समजलं सर. ओके. त्यामुळे सगळ्यांनी सांगितलेले ऑप्शन सगळे चुकलेले बघ. ओके. आता कितव्या नंबरला, 16 नंबरचं परफेक्ट सांगा मला. नंबरचं काय करावं लागेल? 16 पटपट सांगा. प्लस BC प्लस BC D. पुढे D देऊ. हो. ओके. आणि BCच्या मागे 1 मिनिट सर. सर चॅट मध्ये पाठवलंय. हा, चॅट मध्ये पाठवलंय. BC मायनस D असं नाही होणार. विराजने आपला नंबर पाठवला, कोणी पाहिजे तर नोट डाऊन करा. यंदा व्हर्च्युअल कॉम्पिटिशन पण आहे, पण व्हर्च्युअल कॉम्पिटिशन म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये भाग घ्या, ते फायदेशीर पडेल. व्हर्च्युअल तुम्हाला ब्लेंडर वगैरे शिकायला मिळतं. बरोबर ना रे विराज? हो सर, व्हर्च्युअल हो सर. म्युझियम मध्ये तुम्हाला ब्लेंडर वगैरे बऱ्यापैकी शिकायला मिळतं. आणि त्याची फी काहीतरी किती आहे सध्या?
2000 आणि प्लस जर 2000 पण कोणता कोड असेल तर आमचा कोड वापरला तर तुम्हाला मिळते हे मिळत आहे 200 काहीतरी हे मिळतात. हो. पण मी प्रिपेअर केलं तुम्हाला व्हर्च्युअल म्युझियम पेक्षा ते करा हे आहे. ओके मी सांगू काय इथे बघा लक्षात घ्या तुमच्या लक्षात नाही आलं. मी पहिल्यांदा काय करतोय बघा बी प्लस सी करतो म्हणजे मी काय करणार प्लस बी. ओके आता याच्यातनं मला काय करायचं डी सबट्रॅक्ट करायचं आहे मायनस डी इथे नाही लिहिणार मी काय करणार आहे इथे लिहिणार. क्लिअर आता हा संपूर्ण नंबर काहीतरी मला मिळाला तो संपूर्ण मला काय करायचा आहे डिवायडेड बाय ए करायचा आहे मग मी काय करणार आहे डिवायडेड बाय ए. क्लिअर हो सर. हा सिम्पल होतं तसं काही कठीण काय नव्हतं लक्षात आहे. हे हो, असं नाही मायनस डी नाही लिहायचंय. ओके आता नेक्स्ट बघूया मी सांगतो बघा परत एकदा हे सगळं सांगतो बघा आता सांगा तुम्ही जमेल बहुतेक सिम्पल आहे. 17 अ, पहिलं मी ब्रॅकेट मधलं मायनस ए बी मायनस ए बी आता दुसऱ्या ब्रॅकेट मधलं करणार मी काय ना टाइम्स सी डी आता हे दोन्ही ऍड आणि द करायचे होल प्लस म्हणजे इथे काय करणार आणि मी? सगळ्यात सुरुवातीला प्लस. प्लस. समजलं सगळ्यांना हो सर. आणि हे लक्षात सर घ्या पण डेटा मला हा बोल मला एक हे होतं की जर आपल्याला जर हे मिळालं जर असा मिळाला तर आपण हे उलट रीड करू शकतो का म्हणजे उलट पण हे करायचं उलट आपण बघणार हे आहे करू शकतो. आपण आता सध्या आपण काय बघतोय सांगा इनफिक्स टू प्रिफिक्स बघतोय. इनफिक्स टू प्रिफिक्स बघतोय आपण हे पण बघणार आहे प्रिफिक्स टू इनफिक्स कसं करायचं ते पण बघणार आहे. ओके ओके मग सर. पहिलं आपण इनफिक्स टू प्रिफिक्स परफेक्ट करूया आणि नंतर आपण त्याच्याकडे जाऊया. ओके आता हे सांगा प्लस ए बी मायनस सी डी स्लॅश स्टार प्लस ए बी मायनस सी डी ई आणि स्टार्टिंगला स्टार्टिंगला स्टार. स्टार आणि इथे त्याच्या मागे स्लॅश ई सगळ्यात साईड सगळ्यात राईट पुढे साईड. ई आणि नंतर स्लॅश ही ई घालवायची आहे स्टार्टिंगला नाही सर पुढे स्टार्टिंगला स्टार्टिंग स्टार्टिंगला ई घालवायच्या नाही नाही असं सर म्हणजे एक स्टार्टिंगला स्लॅश स्लॅश मागे ई असं म्हणताय नाही काही नाही ते नाही. नाही सर एकदम स्टार्टिंगला स्टार्टच्या आधी स्लॅश ई हे नको आहे नको हा. सर असं तो म्हणता मायनस आणि तो लास्टचा ई रब काढू करायचा रब करायचं मग ई लास्टचा ई कुठे रब आपला करून ई करून काय करू लास्टला ई लास्टलाच ई लिहिलंय की रे मी नाही तो नको रब आहे करायचा आहे आणि तो स्टार्टिंगला म्हणजे स्लॅश ई टाइम्स प्लस ए बी मायनस सी डी नाही रे वेगळं वाटतंय मला सर लास्टला ई सारखं होतं लास्टलाही सारखं होतं मला वाटतं हे बरोबर आहे कशाला करणार बघा पहिल्यांदा आपण हे करणार ओके दुसरं आपण काय करू शकतो सांगा दुसरी गोष्ट आपण काय करणार मल्टिप्लिकेशन करणार हे मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा करू शकतो बोडोमॉस मध्ये मल्टिप्लिकेशन आणि हे असेल तर आपण लेफ्ट कडनं पहिल्यांदा घेतो ना बरोबर हो त्यामुळे आपण काय करणार मल्टिप्लिकेशन करणार म्हणजे पहिल्यांदा ए बी काढलं सी डी केलं त्याचं मल्टिप्लिकेशन केलं आणि त्याला सगळ्याला डिवायडेड बाय मी काय करणार ई करणार ई ओके बरोबर पहिलं बघा कसं हे आपण जेव्हा प्रिफिक्स टू इनफिक्स करणार ना तेव्हा तुम्हाला परफेक्ट समजणार हे का बरोबर आहे इथे मी काय करणार सांगा पहिल्यांदा ए बी करणार त्याच्यातला पण पहिला काय करणार हे करणार नंतर मी दुसरं चिन्ह इथे घेणार दुसरं म्हणजे आपण हे दोन्ही काय करणार हे सांगा मल्टिप्लाय करणार आणि नंतर हे तिसरं घेणार ओके ते आपण इनफिक्स प्रिफिक्स टू इनफिक्स शिकताना तुमच्या परत लक्षात येईल परफेक्ट ओके आता नेक्स्ट 19
सर बोल. प्लस मायनस ए बी 19 सांगतो ना तुम्हाला. नाही नाही सॉरी चुकलं मॅम सर. इथे बघा एक सांगतो कन्फ्युज होऊ नका. पहिल्यांदा आपण डीबी हे करणार आहे, मल्टिप्लिकेशन करणार. ओके, नंतर आपण डिव्हिजन करणार. एवढं समजलं? हो हे सर. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन झालं की त्याचं काय करणार आहे आपण? सबट्रॅक्शन करणार. हो सर. बरोबर. हा, म्हणजे हे आपण काय केलं सांगा, हे सबट्रॅक्ट केले. बरोबर. हॅलो. Yes. हो सर. किंवा दुसरं काय करू शकतो सांगा, हे असं पण करू शकतो. किंवा दुसरं काय करू शकतो, हे पहिल्यांदा तुम्ही ऍड करा. बीसी आहे ते पहिल्यांदा ऍड करा याच्यामध्ये. ओके, आणि डी चे जे आन्सर मिळणार ते काय करा, सबट्रॅक्ट करा. हे होणार पहिल्यांदा, हे होणार. नंतर काय होणार सांगा, ए मध्ये हे ऍड होणार आहे आणि त्याच्यातनं हे काय होणार आहे, सबट्रॅक्ट होणार. क्लिअर? सर 19 Yes, sir. 19 सर. 19चं का चुकलं? नवीच कळलं नाही सर मला जरा. बी आणि सी करणार पहिल्यांदा, कारण मल्टिप्लिकेशन आहे तिथे. डी आणि ई करणार, कारण तिथे काय सांग, डिव्हिजन आहे. एवढं समजलं? हो सर. आतातनं एक तर काय कर, ह्याच्यातनं हे वजा कर. ओके, आणि असं पण करू शकतो. हे दुसरं मी तुम्हाला सोल्युशन दिलं. हे काय होणार सांगा, पहिल्यांदा आपण बीसी करणार, डीई करणार, नंतर बीसी मधनं हे वजा करणार आणि जे आन्सर येतं ते ए मध्ये ऍड करणार. किंवा हो, सर. दुसरं काय करू शकतो, हे पहिल्यांदा ऍड करायचं आणि मग सबट्रॅक्ट करायचं. तसं पण करा. तर आपण बघा इथे बघा 5 + 2 - 3 केलं. ओके, तर मी असं केलं तर आन्सर येईल की नाही बघा. 5 इथे मी 4 येतो समजा, म्हणजे आपलं नेगेटिव्ह नको. 4 - 3 1 येतं. 5 + 1 6 येतं. मी असं पण करू शकलो असतो ना, 5 + 4 करायचं आणि त्याच्यातनं 3 वजा करायचं. दोन्ही प्रकारे आपण करू शकतो. क्लिअर? अजून कन्फ्युजन? मल्ला, कळलं. काय सर? सुमेध, बाकीच्यांना समजलं सगळ्यांना? हो. हो सर. Yes, sir. इथे बघा, इथे पहिल्यांदा मला हे करावं लागेल, ब्रॅकेटमध्ये आहे. नंतर मी हे करायला जाणार नाही. पहिल्यांदा काय करणार सांगा, Add आणि एक ब्रॅकेट आहे. त्यामुळे मी काय Plus करणार सांगा, +1 ए प्लस करणार, +1 करणार. बरोबर. ओके, नंतर मी काय करायला सांगा, पहिल्यांदा हे करणार आहे division. आणि सगळ्यात पुढे मायनस. -. ओके. क्लिअर? येस सर. हो Yes, सर. sir. कठीण आहे? नाही सर. नाही. नाही सर. आणि पण मी प्रॉब्लेम घेतलेले आहेत, पण मला वाटतं किती वाजले? किंवा हे सर होमवर्क घेतो ना. 8:30. नाही, थोडे घेऊया. माझा एक 9 वाजता लेक्चर आहे, त्यामुळे मी थोडंसं, मला 15 मिनिटाचं हे पाहिजे मध्ये गॅप पाहिजे, तर घेऊया आपण थोडे. ओके, 1-2 घेतो मी याच्यातलं. कुठला घेऊ सांगा, कुठला घेऊ? किती नंबरचा घेऊया? 30 आणि 29 द्या सर. 30 आणि 29. ओके, तर पहिल्यांदा आपल्याला हे करावं लागेल. मग सारखाच आहे का रे तो, का वेगळा आहे? नाही, वेगळा आहे. प्लस आहे ना तो, सॉरी. हाँ प्लस बीसी माइनस हे आवाज येतो कोणाच्या घरातला, बरोबर. आणि त्याच्या पुढे मी काय करणार सांगा, स्टार आणि मागे डी. हो सर. इजी होता की रे. पुढचा बघा, पहिल्यांदा मी बीसी करणार आणि तो ब्रॅकेटमुळे डिव्हिजन आपण पहिल्यांदा करतो, नंतर ते हे करतो, ऍडिशन करतो. ओके, त्यामुळे मी काय करणार, पहिल्यांदा डिव्हिजन करणार.
पुढे Clear? प्लस आणि मागे डी. पुढे प्लस आणि मागे डी. इझी वाटतंय काय थोड्यानं कठीण वाटतंय? नाही सर, नाही ती sir, थोडे easy. एक्झाम्पल केले तर नीट सवय होईल. हा आता डेली मध्ये एक्झाम्पल केले की अजून सवय होईल ना. हो सर. आणि एक मी घेतो आणि एक पेज आहे बघा. मगाशी तुम्ही स्क्रीनशॉट मारली का मी पाठवू तुम्हाला? सर सर पाठवा. मी स्क्रीनशॉट मारून पाठवतो तुम्हाला. ओके. क्लिअर पहिला करा रफ ना सगळं, हे सगळं क्लिअर करा, मी पाठवतो. ओके. घेतला? हो सर, ह्याचा घेतला, दुसरा ग्रुपवर पाठवा. मी 2 ग्रुप केलेले. ओके. ते दोन्ही ग्रुप मी एकत्र करतो. काय आता 2 ग्रुप नको, एक ग्रुप, कारण थोड्यांचं उशिरा चालू झालेलं आहे, त्यामुळे दुसरा ग्रुप तयार केलेला मी. ओके. दोन्ही मी मर्ज करतो, एकत्र करूया आपण ते. झालं सर. चालेल? घेतलं. याच्यातलं कुठलं घ्यायला पाहिजे? एखादं सांगा, मी घेतो. फर्स्ट घ्या, 31st. ओके. इथे बघा, पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? बी प्लस सी करावं लागेल, बरोबर? हा, आणि त्याच्यामध्ये काय करावं? स्टार मल्टिप्लाय. बी दिला तिकडे. प्लस आहे. सॉरी. बी प्लस सी आला. ओके. आणि आणि मग त्याला स्टार आपल्याला टाइम्स आहे. स्टार काय करावं लागेल? ए करावं लागेल. स्टार आहे. दुसरी गोष्ट आपल्याला ही पहिल्यांदा करावं लागेल, स्लॅश डीई. डिवायडेड बाय डी. आणि हे याच्यातनं वजा मायनस. करायचं. इथे काय करणार मी? वजा. क्लिअर? हो सर. येस हा? सर. सर बोल काय? 34 एक धरा. 34. ओके. तर याच्यामध्ये आपल्याला हे करावं लागेल. ओके. आणि त्याच वेळी आपल्याला हे पण करावं लागेल, स्टार डी करावं लागेल, आणि सी मधनं ते वजा करायचं आहे. म्हणजे मी काय करणार आहे? मायनस. -6. ओके. आता हे दोन्ही आणि ऍड सगळ्यात करायचे, सुरुवातीला प्लस. प्लस पण. प्लस. समजलं. समजलं सर, क्लिअर. तसं एकदा तुमच्या डोक्यात बसलं ना, की काही कठीण नाही, एकदम इझी आहे बघा. हो सर. ओके. हो सर. तरी 40 आणि कुठला घ्यायला पाहिजे मी? नाही सर, क्लिअर. हा? नको सर, ट्राय करतो. ओके. चला मग आज एवढंच पुरे करूया. प्रिफिक्स परफेक्ट करा. हो सर. ओके. चालेल. यावेळी मला सगळ्यांकडनं पाहिजेत. हा, सगळ्यांकडनं मला 10 out of 10 पाहिजे. मिळतील सर, मिळतील. ओके. सगळ्यांकडनं पाहिजे. ओके. चालेल. चला मग.